आज चाळीसगाव पोलीस स्टेशनवरती वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं मागील काही दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील आदिवासी युवक जगदीश याचा राजकारणात गावातल्या काही गावगुंडानं गोळ्या झाडून निर्गुण खून केला। खरं म्हणजे त्यांचे जे मारेकरी आहेत ते मारेकऱ्यांना अटक केलेली आहे, परंतु त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्या मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। राजकारणातनं हा खून झालेला आहे, राजकारणातनं ही हत्या झालेली आहे। गावातला जो काही गावगुंड पाटील आहे त्यांनी सुपारी देऊन आदिवासी हा तरुण चळवळीमध्ये काम करत होता, त्याला रात्रीच्या वेळेस वाढदिवसाच्या निमित्तानं घरातून बोलावून घेऊन त्याला गोळ्या झाडून त्याचा मर्डर करण्यात आलेला। आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानवे हा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव आहेत, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव आहेत आणि सगळेच पदाधिकारी या भागातले उत्तर महाराष्ट्रातले आणि आदिवासी बांधव पीडित कुटुंब, त्याची पत्नी, त्याचे आई वडील, त्याची लेकरं या मोर्चामध्ये न्याय मागण्यासाठी आलेले आहेत। आमची मागणी आहे की जो मुख्य आरोपी आहे ज्याने ही सुपारी दिलेली आहे त्या गावचा गोविंद पाटील नावाचा जो काही सूत्रधार आहे त्याने खऱ्या अर्थाने सुपारी त्याला अटक केली पाहिजे, त्याला आरोपामध्ये घेतलं, गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे। या एका मागणीसाठी आम्ही आता डीवायएसपी कार्यालयावरती निघालेलो आहोत। वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे। एका आदिवासी तरुण जगदीश ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ता होता आमच्यासारखा आणि हा राजकारणामध्ये या ठिकाणी इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांचा डोकेदुखी होत होता आणि त्याचा काटा या लोकांनी काढलेला आहे। त्याच्यामध्ये जो काय मुख्य आरोपी आहे सूत्रधार गोविंद पाटील याला हा इथल्या भाजपच्या आमदाराचा नातेवाईक आहे, मंत्री दादा भुसेचा हा नातेवाईक आहे आणि त्याच्यामुळं पोलीस या ठिकाणी या आरोपीला अटक करत नाही आहेत। म्हणून आमचा मेन मागणी आहे का मेन जो सूत्रधार आहे गोविंद पाटील याला पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत हे मोर्चेकरी आम्ही पोलीस स्टेशन पासून प्रांत कार्यालयापासून हलणार नाही, उठणार नाही। आज जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव या गावी डीवायएसपी कार्यालयावरती महाराष्ट्राचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर आदिवासी समाजाचे नेते अनिलजी जाधव व इतर सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आज चाळीसगाव या ठिकाणी डीवायएसपी कार्यालयावरती या ठिकाणी आज आदिवासी समाजाच्या वतीने एकलव्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या पाठीमागची जी भूमिका आहे या ठिकाणी जगदीश ठाकरे नावाचा एक तरुण, एक लढाऊ कार्यकर्ता की जो त्या ठिकाणी धुळे तालुक्यामधल्या अनेक गावामध्ये तो पराजित होता, तो लढाऊ होता। गोर गरीब कष्टकरी शोषित वर्गाच्या बाजूने कधी आदिवासीवर अन्याय झाला, गरीबावर अन्याय झाला तो भांडत होता, बोलत होता। म्हणून गावातल्या काही संतोषी माणसांनी, काही राजकीय लोकांनी राजकीय अडचण आहे, आदिवासीला न्याय देतो, आदिवासीच्या मांडतो म्हणून या ठिकाणी त्याला प्लॅन करून नियोजन करून त्या ठिकाणी त्याला सुपारी देऊन त्या ठिकाणच्या काही राजकीय माणसाने त्याचा खून केलाय, त्या खुनाला अटक झाली पाहिजे यासाठी या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। या मोर्चाचं सगळी भूमिका प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर अनिल जाधव या सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। अनेक सहकार्य येतं या मोर्चामध्ये, महिला पण आहेत। माझी विनंती आहे की महिलांची काय भूमिका आहे ती पण माहिती या ठिकाणी मोर्चा